Let us read a book of Matthew chapter 5 verse 5. तर मत्तेचं 5वां अध्याय 5वं वचन आपण वाचलं आहे. Matthew 5:5. मत्तेचं 5वां अध्याय 5वं वचन. We all know these beatitudes. आणि हे वचन आपल्याला माहिती आहे. It says here in Matthew 5:5, "Blessed are the meek, for they shall inherit the earth." तर मत्तेचं 5वां अध्याय 5वं वचन मध्ये सांगत आहे जे सौम्य ते धन्य कारण ते पृथ्वीचे वजन भोगतील. We'll read one more verse in Psalm 37 verse 11. अजून एक वचन आपण वाचणार आहे स्तोत्र संहिता 37 अध्याय आणि 11 वचन. Psalm 37 स्तोत्र संहिता 37 verse 11. आणि 11 वचन. Yeah. Here Psalm 37 verse 11 says, "But the meek shall inherit the land and delight themselves in abundance peace." तर स्तोत्र संहिता 37 आणि 11 वचनामध्ये सांगत आहे पण ही पृथ्वीचे वजन पावतील ते उदंड शांती सुखाच्या उपभोग येतील. You know, today we have, most of us have questions that we want to live a peaceful life, we want to have a healthy family, but we don't have. आणि आपल्या सर्वांच्या मनामध्ये एकच प्रश्न आहे की मला एक शांतिमय जीवन जगायचं आहे आणि माझ्या कुटुंबाला आरोग्यमय जीवन प्राप्त व्हावे पण आपल्याला ते गोष्टी प्राप्त होत नसतात. Because maybe thinking आणि असा विचार आपण काही लोक करत असतो we want to have a very good family. आमची इच्छा आहे की आम्हाला चांगली All husbands are good, आणि सर्व जे पती आहेत ते देखील चांगले आहेत but somewhere इधर उधर थोड़ा प्रॉब्लम रहता है. पण इतर कुठं पूरा बीवी या पति पूरा खराब नहीं रहता है. संपूर्ण रीतीनं पत्नी किंवा नवरा जो असतो तो खराब नसतो. जरा इधर उधर कुछ प्रॉब्लम रहता है उनमें. इकडे तिकडे काहीतरी समस्या असतात. इसीलिए मैंने क्या कहा कि हर एक बीवी अच्छी रहती है, हर एक पति भी अच्छा रहता है. म्हणून मी सांगितले की प्रत्येक जी पत्नी आहे ती चांगली असते प्रत्येक जो नवरा असतो तो देखील चांगला आहे. शादी से पहले हम सोचते हैं मुझे एक अच्छा लड़का मिलने दो. लग्नाच्या अगोदर आपण असं विचार करत असतो की मला एक चांगला मुलगा भेटावा. हाँ, मुझे एक अच्छी लड़की मिलने दो. मला एक चांगली मुलगी भेटावा असं तुम्ही विचार करत असतो. अच्छी मिलती है. चांगलंच तर भेटते हाँ, अच्छा मिलता है, अच्छी मिलती है. आणि चांगला पण भेटते आणि चांगली पण भेटते. लेकिन उसके बाद में कुछ प्रॉब्लम चालू होते हैं. पण त्यानंतर काही समस्या सुरुवात होतात. Why? का? See, there is no any ready-made 100% good person in the world. आणि या जगामध्ये 100% परिपूर्ण असं चांगला व्यक्ती तुम्हाला भेटणार नाही. जो शादी करने वाले हैं, आप सोचो मैं जिससे शादी करने वाली हूं या करने वाला हूं वो लड़का या लड़की 100% करेक्ट नहीं रहेगा. आता जे अजून लग्न करायचे आहे ते मुलगा आणि मुलगी असं विचार करा की तुमचा जो जोडीदार असेल तो 100% परिपूर्ण नसणार आहे. अगर आपका शादी हो चुकी है तो आपका विचार बदलो. हाँ सही है, मेरा पति वो तो क्या 100% वो करेक्ट नहीं है और मेरे पत्नी भी वैसी है. आणि ज्यांचं लग्न झालं तुम्ही असं विचार करा की माझी पत्नी जी आहे 100% परिपूर्ण नाही आणि जे नवरा आणि जे पत्नी आहे तुमचे नवरे देखील 100% परिपूर्ण नाही. जब ये आपके दिमाग में बैठेगा आपका बहुत कुछ समस्या हल हो जाएंगे. आणि ज्या गोष्टी ज्या तुमच्या मनामध्ये जे बसे त्या तुमच्या जीवनामध्ये बरेच असं समस्या आहेत ते सोडवतील. हाँ, हमने जो जिससे शादी हुआ है कुछ गलतियां है, कुछ गलती करेगी तो फिर भी वो मेरा पति है, मेरा पत्नी है. त्यांचं लग्न झालंय तरी तुम्ही चुकत असाल, चुकत असेल, नवरा चुकत असेल तरी सुद्धा परमेश्वर पिता तुम्हाला त्या ह्याच्यातून सोडवणार आहे. हालेलुया. सोडवणार नाही आहे. तिच्या बरोबर राहायला उससे छुटकारा नहीं मिलेगा शादी होने के बाद. लग्न झाल्यानंतर सुटका भेटणार नाहीये. उसके साथ ही रहना पड़ेगा. बरोबरच राहायचं आहे. उसे अच्छा करना हमारे हाथ में है. त्याला चांगलं करणं हे आपल्या हातात आहे. हमारे फैमिली को सुंदर बनाना हमारे हाथ में है. आपल्या कुटुंबाला सुंदर बनवणं हे आपल्या हातात आहे. कुछ स्वभाव है, उन स्वभाव को हमें सीखना है. काही गुणधर्म आहे त्या गुणधर्माला आपल्याला शिकायचं आहे. We need to cultivate some of the good characters in us. आणि आपल्यामधलं एक चांगलं चारित्र्याला आपल्याला
त्याला निर्माण करायचा आहे. We expect good from others, आपण नेहमी दुसऱ्यांकडून चांगल्या या गोष्टीचा अपेक्षा करत असतो. and that is good, but okay, what I said, that's a good, but it is not right. If you are expecting, always you expect from others. जर तुम्ही दुसऱ्यांकडनं चांगलं जर अपेक्षित ठेवत असेल, हे चांगलं आहे, पण संपूर्ण चांगलं आहे असं नाहीये. See, today we are going to learn about one of the very good golden character called meekness. आणि एक आज आपण शिकणार आहे जे सुवर्णचे एक चारित्र्याचा जो गुणधर्म आहे तो म्हणजे सौम्यता. What is that in Marathi? सौम्य. Matthew 5:5. Okay, in Marathi it is Saumya. Hindi, मराठी भाषांतरामध्ये सौम्य आहे. Namra. Okay. What is meekness? आणि सौम्यता काय आहे? क्या? काय आहे सांगू शकता का कोणी? What is meekness? आणि सौम्यता काय आहे? नम्र का मतलब क्या या सौम्यता इसका मतलब क्या है? सौम्यता याचा अर्थ काय आहे? ना बोलो. हाँ, राग येत नहीं है. हाँ, करेक्ट है. आणि अच्छा स्वभाव, शांत स्वभाव. ओके. मला सांगा किती लोकांना राग येत नाही तर? हाऊ मेनी ऑफ यू डोंट हॅव अँगर? किती लोकांमध्ये राग येत नाही? लिसन, आता ऐका. दिस इज व्हॉट आय फाउंड द डेफिनेशन ऑफ मीकनेस. आणि सौम्यताचा अर्थ ह्यामध्ये मला सापडलेला आहे. इट इज नॉट जस्ट यू आर नॉट शोईंग युअर अँगर. तुमचा क्रोध न दाखवणं म्हणजे सौम्यता असं नाही आहे. इट इज बियॉन्ड दॅट. तर त्याच्याही पलीकडे काहीतरी आहे. वी नीड टू क्लिअर दॅट पॉइंट. आणि तो जो संदर्भ आहे आपल्याला स्पष्ट करायचा आहे. सो इट इज लाईक दिस. आणि तो अशा प्रकारे जातो. लेट मी फर्स्ट रीड इट इन इंग्लिश. इंग्लिशमध्ये ती वाचतो तुमच्यासाठी. ओके. इट इज फ्रॉम सायक्लोपीडिया. आणि सायक्लोपीडिया मधून हा अर्थ घेण्यात आलेला इट्स आहे. अ बायबल डिक्शनरी. आणि हे बायबल डिक्शनरी मधून हा अर्थ घेण्यात आलेला आहे. It teaches us to govern our own anger whenever we are at any time provoked, and patiently to bear the anger of others, that it may not be a provocation to us. Let me define it in Marathi. आता मराठीमध्ये तुम्हाला सांगतो अर्थ. सौम्यता म्हणजे काय? हे आपल्याला कधीही चिडल्यावर आपल्या स्वतःच्या रागावर नियंत्रण ठेवण्याचं आणि इतरांचा राग सहन करण्यास शिकवते, जेणेकरून ते आपल्यासाठी चिथावणी देणार नाही. इन हिंदी, ये हमें सिखाता है कि जब भी हमें किसी समय उकसाया जाए तो हम अपने क्रोध पर नियंत्रण रखें और दूसरों के क्रोध को धैर्यपूर्वक सहन करें, ताकि हम हमारे लिए उकसावे का कारण न बने. इट मीन्स व्हेन समबडी टेम्प्ट्स अस, म्हणजे ज्यावेळेस कोणी आपल्याला मोहात पाडतो. नो, उकसाते, जब अगर दूसरे कोई हमें उकसाते हैं गुस्से के लिए, जर आपल्याला कोण राग आणण्यासाठी प्रोत्साहित करतो, चिडानतो, सो देन यू कॅन कंट्रोल युअर अँगर. मग त्यावेळेस तुम्ही तुमचा क्रोधावरती तुम्ही नियंत्रण मिळवू शकता. दॅट इज कॉल्ड, त्या भागाला असं सांगण्यात आलेलं आहे, दॅट मीकनेस. त्याला सौम्यता म्हटलेलं आहे. येस, we need to understand this thing.
आणि हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. We need to learn to bear others' anger. दुसऱ्यांचा राग देखील सहन करण्यासाठी आपल्याला शिकायचं आहे. If you learn this, if you have this nature, जर तुमच्यामध्ये हा स्वभाव जर असेल, there is a peace in your family. तुमच्या कुटुंबामध्ये शांती असणार. आमेन बोलो. आमेन. दूसरों का गुस्सा अगर आप सहन करना सीखते हैं तो आपके घर में शांति रहेगा. दुसऱ्यांचा राग सहन करण्यासाठी जर तुमच्यामध्ये स्वभाव असेल, जर तुमच्या घरामध्ये शांती असेल. आप ऐसा मत बोलो मैं गुस्सा किया तो क्या हुआ, जरा सहन करने का ना, जरा चुप बैठना, सुनना है जरा. मैं जब गुस्सा करता हूं या गुस्सा करती हूं आके मुझे मनाना है. सो दीज ऑल आर बेबी नेचर. आणि हे जे तुमचे म्हण आहेत, जे तुम्ही बोलताय की मी जरा राग केला तर तुम्ही का सहन करू शकत नाही, किंवा मी राग केला तर तुम्ही येऊन मला मनवायला पाहिजे, हे जे गोष्टी आहेत ही बाळकांचं जे जे कारणे आहेत. वी आर ख्रिश्चन्स, वी नीड टू ग्रो अप. तर आपण ख्रिस्ती आहे आणि आपल्याला मोठा व्हायचं, आपल्याला वाढायचं आहे. येस, गॉड टोल्ड यू टू बी मीक. देवानं तुम्हाला सांगितलेलं आहे की तुम्ही सौम्य राहावा. येस. चिडल्यावर स्वतःच्या रागावर नियंत्रण ठेवणे. ज्यावेळेस तुम्ही चिडता त्यावेळेस तुमच्या रागावरती तुम्ही नियंत्रण ठेवायला पाहिजे. त्यांनी चिडत नाही, दुसरे चिडल्यावर. दुसरे चिडल्यावरती तुमच्या रागावरती तुम्ही नियंत्रण ठेवा. दुसरे चिडल्यावर. ओके. आम्ही चिडले तर सौम्य तर गेलेच, सौम्यतच नाही आमच्याकडे. ओके. सो जब दूसरे लोग, आपका पति है या पत्नी है, आपको उकसाते हैं, वो कुछ बोलने के बाद हमें गुस्सा आता है, ठीक है, उस समय आपके गुस्से पर आपको नियंत्रण रहना है. अगर नियंत्रण है तो उसे क्या कहते हैं, नम्रता. हिंदी में लिखा हुआ है नम्रता. यू नीड टू बी मीक. ज्यावेळेस तुमचा नवरा किंवा तुमची पत्नी तुम्हाला चिडी सांगताय आणि ज्यावेळेस तुम्ही त्यावरती तुम्ही राग दर्शवत नाही, तर त्याच भागाला सौम्यता म्हणण्यात आलेला आहे. अब घर में जाके इस विषय पर भी झगड़ते हो मत बैठो. आता घरी जाऊन या विषयावरती भांडत बसू नका. अगर कोई गुस्सा किया, पास्टर संडे को क्या सिखाया, रविवारी पास्टरने काय सांगितले, गुस्सा कंट्रोल रखना सिखाया ना, चुप बैठो अभी. रागावरती नियंत्रण ठेवायला सांगितले ना, तर तू शांत बस. तो मैं ये भी सिखा रहा हूं, किसी दूसरे को उकसावो मत. मग हेच तुम्हाला सांगते, तुम्ही दुसऱ्याला येण्यात प्रवृत्त देखील करू नका. उकसाना भी गलत है, दुसऱ्याला येण्यात प्रवृत्त करणं सुद्धा येण्यात चुकीचं आहे, और गुस्सा करना भी गलत है, आणि राग करणं सुद्धा चुकीचं आहे. और गुस्से में बाइबल मत पढ़ाओ, कोई नहीं सीखेगा. आणि रागामध्ये तुम्ही दुसऱ्यांना बायबल शिकवू नका, ती कोणी शिकणार नाहीये. ठीक है. तो सो वी विल सी सम ऑफ द एग्जाम्पल्स हाउ वी कॅन अप्लाय दिस प्रिन्सिपल इन अवर लाईफ. आणि हे तत्व आपल्या स्वतःच्या जीवनावर आपण कसे लागूकरण करू शकतो, हे काय उदाहरण आपण पाहणार आहे. नंबर 1, पहिली उदाहरण, when people hate you, ज्यावेळेस काही लोक तुमचं द्वेष करतात, you have to be meek. तर त्यावेळेस तुम्हाला सौम्य राहणं गरजेचं आहे. नंबर 1, पहिली गोष्ट, when people hate you, you should be meek. ज्यावेळेस लोक तुमचा द्वेष करतात, तुम्हाला सौम्य राहणं गरजेचं आहे. We will not read verses. आपण ते वचन वाचणार नाहीये. Luke 21. लूक याचा 21वा अध्याय. We will read Luke 21:19. लूक याचा 21वा अध्याय आणि 19 वचन. There Lord says, by your endurance you will gain your lives. आणि लूक याचा 21-19 वचनामध्ये सांगत आहे, by your endurance you will gain your lives. तुम्ही आपल्या धीराने आपले जीव मिळवला. Amen. Amen. Hallelujah. If you have meekness, जर तुमच्यामध्ये सौम्यता आहे, that is a benefit for you. हे तुमच्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे. You will gain life. तुम्ही जीवन प्राप्ती करणार. अगर आप बार बार गुस्सा करने वाले हो, बार बार आप झगड़ने वाले हो, आप कुछ गवारे. जर तुम्ही सारखं राग करणारा व्यक्ती असाल किंवा भांडणारा व्यक्ती असाल, तर तुम्ही काय तर गमवत आहे. You are losing something. तुम्ही काय तर गमवत आहे. You may feel nice when you are expressing your anger. तुमचा राग तुम्ही दर्शवत असताना तुम्हाला चांगलं वाटत असेल. You may be very stubborn.
आणि तुम्ही खूप हट्टी असू शकता. You may be always expressing your anger. तुम्ही नेहमी तुमचा राग येणे दर्शवत असू शकता. You may be using any kind of words. तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे शब्दांचा वापर करत असाल. But पण the Bible says, पवित्र शास्त्र आपल्याला सांगत आहे, if you endure, जर तुम्ही त्यामध्ये धीरानं सहन करता you will gain life. तर तुम्हाला जीवन प्राप्ती मिळणार. आप अगर सहन करते हो तो आपको जीवन मिलेगा. जर तुम्ही आप अगर सहन करते हो तो आपको जीवन मिलेगा. जर तुम्ही सहन करणार मगच तुम्हाला ती जीवन प्राप्ती होणार. हाँ, अगर पति आपको गुस्सा दिलाता है या पत्नी गुस्सा दिलाती है तो आप हमें क्या करना है? हमें सहन करना है. जर आपली पत्नी आपल्याला राग देत असेल किंवा आपल्या नवऱ्याकडून आपला राग होत असेल तर आपल्याला सहन करणं गरजेचं आहे. Not only in the family, even in the church and even outside, everywhere. फक्त आपल्या कुटुंबामध्ये नाही, आपल्या मंडळी सुद्धा, आपल्या कामामध्ये, बाहेर असतो, कुठेही असतो, त्या ठिकाणी आपल्याला सौम्य राहणं गरजेचं आहे. हर एक जगह में ऐसा रहना है. प्रत्येक ठिकाणी आपल्याला सौम्य राहायचं आहे. हाँ, मैं सिर्फ घर का उदाहरण ले रहा हूँ मैं, फक्त घराचं उदाहरण देत आहे क्योंकि ये घर में ज्यादा होता है. कारण ह्या गोष्टी घरामध्ये खूप बरेच होत असतात. बाहर कोई भी कुछ बोला, हम हंसते हंसते निकल जाते हैं. बाहेर आपल्याला कोण जरी काय बोलला आपण हसत हसत आपण निघून जातो. हाँ, हमसे जरा छोटा है तो गुस्सा करते, हमसे जरा बड़ा है तो चुप बैठ के निकल जाते. आपल्यापेक्षा जर लहान व्यक्ती असेल तर आपण की नाही त्याच्यावरती राग करतो आणि जर आपल्यापेक्षा मोठा असेल तर आपण शांत रीतीनं तिकडून निघून जातो. So why Jesus said you will gain your lives? मग या ठिकाणी येशू का म्हणते की तुम्ही जीवन मिळवला? When? कवा? Verse number 16. आणि त्याच याच्यामध्ये 16 वचन, You will be delivered up even by parents and brothers and relatives and friends, and some of you they will put you to death. आई बाप, भाऊबंद, नातलग व मित्र हे देखील तुम्हाला धरून देतील आणि तुमच्यातील कित्यांना जीवे मारतील. See, Jesus is telling about the extreme of our lives. आणि बिकट परिस्थितीबद्दल परमेश्वर येशू ख्रिस्त या ठिकाणी सांगत आहे. टोक्यावरचं गोष्ट सांगतो, एकदम लास्ट चीज. अगर कोई आपको मारते हैं, आपके भाई है, आपके बहन है, आपके माँ बाप है, आपको जेल में डालते हैं क्योंकि आप यीशु पर विश्वास रखे हैं, फिर भी आप चुप रहो, सहन करो. येशू या ठिकाणी सांगत आहे, तुम्ही ख्रिस्तासाठी जर तुमचा आई वडील, तुमच्या नातला, तुझा भाऊ बहीण नाही तुला जर तुरुंगात जरी टाकत असेल किंवा जे मारत जरी असेल तरी सुद्धा तुम्ही शांत राहायला पाहिजे, सौम्य राहणं गरजेचं आहे. Verse number 17 he says you will be hated by all of you. आणि 17 all for my name's sake. आणि 17 वचनामध्ये सांगत आहे, आणि माझ्या नावामुळे सर्व तुमचा द्वेष करतील. Listen, ऐका, when people hate you, you need to be meek. ज्यावेळेस लोक तुमचा द्वेष करतात त्यावेळेस तुम्हाला नम्र राहणं गरजेचं आहे. लोग आपका नफरत करते हैं, फिर भी आपको नम्र रहना है. लोक तुमचा द्वेष जरी करत असेल त्या परिस्थितीमध्ये सुद्धा तुम्हाला सौम्य राहणं गरजेचं हम आहे. गुस्सा करके झगड़ना नहीं है. राग करून त्यांच्याबरोबर भांडत बसायचं नाहीये. Yes. So that's why Jesus said, when we do this, we will gain our lives. हो, ज्यावेळेस या गोष्टी आपण करू आपण आपलं जीवन प्राप्त करणार आहे. You know, in the Bible, Moses was called the most meek person in the world. आणि पवित्र शास्त्रामध्ये मोशेचं उदाहरण दिलं जातं की तो सर्वाधिक नम्र व्यक्ती होता. In Numbers 12:3, आणि गणना 12 आणि 23 वचन, Bible tells us he was a very meek man. आणि पवित्र शास्त्र आपल्याला सांगतो की तो खूप नम्र व्यक्ती होता. वो बहुत ही नम्र था मूसा. आणि मोसेस खूप नम्र व्यक्ती होता. क्यों वो इतना, कैसे हमें समझ में आता है? आणि आपल्याला या गोष्टी कसं समजू शकतो? People wanted to stone him. लोक त्याला दगडमार करण्यासाठी आले होते. People wanted to kill him. लोकांना त्याला जीव मारायचं होतं. Still, तरी सुद्धा he was at peace. तरी सुद्धा तो शांतीमध्ये होता. He didn't express anger. त्यानं त्यांच्या विरोधात राग दर्शवलेला नाहीये. Every time people used to express their anger. नेहमी लोक त्या ठिकाणी यायचे आणि त्यांचा राग त्यांनी व्यक्त करायचे. But Moses was very quiet. पण त्या ठिकाणी मोसे शांत होता आणि नम्र होता. He used to answer them, he used to talk to them very patiently. तो त्यांच्या बरोबर खूप चांगल्या रीतीने आणि खूप सौम्यतेने त्यांच्याशी बोलत असत. That's why Bible says he was very meek person. म्हणून पवित्र शास्त्र सांगतो की मोशे खूप नम्र व्यक्ती होता. 40 years 40 वर्ष he suffered most stubborn people.
सगळ्यात हट्टीपणाचे जे लोक होते त्या लोकांना त्यानं सहन केलेला आहे. वो 20 लाख लोगों को, कम से कम 20 लाख लोगों को 40 साल तक चलाते हुए लेके गया, उनका वो सहन किया. 20 लाख लोक समुदायाचा जो हट्टीपणा होता त्या लोकांचा त्यानं सगळं गोष्टी 40 वर्षासाठी त्यानं सहन करत आलेला आहे. जब दूसरे लोग हमें सताते हैं फिर भी हमें सौम्य रहना है. ज्यावेळेस लोक आपल्याला सतवतात, ज्यावेळेस आपल्याला त्रास देत असतात, तरी सुद्धा आपल्याला सौम्य राहणं गरजेचं आहे. हमें रहना है. आपल्याला राहायचं आहे. हाँ, जब हम सौम्य रहेंगे, जब हम नम्र रहेंगे, ज्यावेळेस आपण सौम्य असणार, ज्यावेळेस आपण नम्र राहतो, उसी तरह पूरा वातावरण एक दिन तैयार होगा. अशाच प्रकारे आपल्या अवतीभोवती जो वातावरण आहे तो तयार होण्यास सुरुवात होतो. आमेन. आमेन. हालेलुया. हालेलुया. हम झगड़ा करके, गुस्सा करके, चिल्ला के, दंगा करके कुछ हासिल नहीं होगा. आपण राग करून, आरडाओरडा करून आपल्याला काही सुद्धा प्राप्त होत नाही. आप कुछ गंवा रहे, यू आर लूजिंग समथिंग. तर त्यामध्ये तुम्हीच काय तर गंमत आहे. बट वेन यू आर एट पीस, पण ज्यावेळेस तुम्ही शांततामध्ये असता, वेन यू सफर अदर्स एंगर, ज्यावेळेस तुम्ही लोकांचा राग तुम्ही सहन करता, देन यू आर गेनिंग समथिंग. मग तुम्ही काय तर प्राप्त करून घेत आहे. You know, Jesus is also again one of the best example for meekness. आणि सौम्यताचा उदाहरण म्हणजे येशू एक आहे. In Isaiah 53:7, आणि यशायाचं 53 अध्याय आणि 7वं वचन, Isaiah 53:7, यशायाचं 53 आणि 7वं वचन, he was oppressed, he was afflicted, yet he opened not his mouth. Like a lamb that is led to the slaughter, and like a sheep that before its shearers is silent, so he opened not his mouth. यशायाचं 53 7वं वचन सांगत आहे, त्याचे हाल केले तरी तो त्याने सोसिले, आपले तोंड सुद्धा उघडले नाही. वधाव्यास नेत असलेल्या कोकराप्रमाणे, लोकर कातरण्यापुढे गप राहणाऱ्या मेंढराप्रमाणे तो गप्प राहिला, त्याने आपले तोंड उघडले नाही. So people begged Jesus, लोकांनी येशूला मारले. people slapped Jesus, लोकांनी येशूला कानाखाली मारले. people spat on Jesus, लोकांनी येशू ख्रिस्तावर थुंकले. they whipped him, त्यांना चाबकानं मारले. they nailed him. त्याला क्रुसावरती खेळण्यात आलेला आहे. But Bible says पवित्र शास्त्र सांगतो he didn't open his mouth. त्याने आपले तोंड देखील उघडलेलं नाहीये. That was the capacity of Jesus. He was very, very meek person. आणि हेच एक येशू ख्रिस्ताचा गुणधर्म होता. तो सौम्यताचा एक उदाहरण आहे. Yes. How he suffered it. आणि तो कशा प्रकारे त्या गोष्टी सहन केलेला आहे. हम कैसा इसका उल्टा है. आणि आपण कसं, हे जो उलट आहे, जरा किसी ने कुछ किया, जरा कोणी आपल्याला काय केलेलं, हमारे आंखें बड़े और मुंह खोल देते हैं. आपले डोळे मोठे होताना आपले तोंड उघडायला सुरुवात होतो. Jesus didn't open his mouth येशूने आपलं तोंड उघडलेलं नाहीये, because he was meek. कारण तो सौम्य होता. In 1 Peter 2:23, पहिले पेत्रेचं दुसरा अध्याय 1 Peter 2:23, आणि पहिले पेत्रेचं दुसरा अध्याय 23 वचन, Peter says like this पेत्र या ठिकाणी म्हणत आहे, about Jesus. तो येशूबद्दल सांगत आहे, When he was reviled, he did not revile in return. When he suffered, he did not threaten, but continued entrusting himself to him who judges justly. पहिले पेत्रेचं दुसरा अध्याय 23 वचन, त्याची निंदा होत असताना त्याची उलट निंदा केली नाही. 1 minute. What is happening here? तर या ठिकाणी काय घडत आहे, He was reviled. तर त्याची निंदा करण्यात आलेली आहे. यीशु का अपमान किए, त्याला अपमान करत आलेले आहे. लेकिन यीशु उन्हें फिर उलट उनका अपमान किया नहीं है. त्या परिस्थितीमध्ये सुद्धा येशू त्या लोकांचा अपमान केलेला नाहीये. Why? का? He was meek person. कारण येशू स्वतः नम्र व्यक्ती होता. Then he says he did not threaten. When he suffered, he didn't threaten. दुःख भोगीत असता त्यांनी धमकविले नाही. हाँ, उससे तकलीफ हो रहा था और तकलीफ देने वालों को उसने कभी धमकी दिया नहीं है. त्याला त्या परिस्थितीमध्ये त्रास होत होता आणि जे लोक त्याला त्रास देत होते त्या लोकांना त्यांनी काही उलट, उसने ऐसा कहा नहीं मैं तुझे देख के लेता हूं. मैं त्याने त्यांना धमकी दिली नाही की मी तुला बघून घेईन, जरा अभी तू मुझे मार,
तो म्हणत असेल की तू आता मला मार, आज मैं मरने वाला हूँ, आज मी मरणार आहे, 3 दिन के बाद 3 दिवसानंतर जब मैं उठ के आऊंगा ना, ज्यावेळेस मी माझं पुनरुत्थान होऊन ज्यावेळेस मी येईल, तब दिखाता हूँ मैं कौन हूँ. त्यावेळेस तुला दाखवतो मी कोण ऐसा आहे. कहा नहीं है. त्या अशा प्रकारे येशू बोललेला नाहीये. उसने सहन किया, त्यानं सहन केलेलं आहे. उसने सहन करना सिखाया. कारण येशू स्वतः दुसऱ्यांना सहन करण्याला शिकवलेला In आहे. Psalm 22:26, आणि स्तोत्र संहिता 22 आणि 26 वचनामध्ये the Bible says, पवित्र शास्त्र सांगत आहे, the afflicted shall eat and be satisfied. Those who seek him shall praise the Lord. May your hearts live forever. स्तोत्र संहिता 22 आणि 26 वचन सांगत आहे, दीन जन अन्न सेवन करून तृप्त होतील, परमेश्वराला शरण जाणाऱ्या त्याची स्तुती करतील, तुम्ही चिरंजीव असा. See, afflicted shall eat and be satisfied. 26. Read now one more. दीन जन अन्न सेवन करून तृप्त होतील. Who? कोण? Being afflicted. If you are a meek person, you have satisfaction in your life. जर तुम्ही जर एक सौम्य व्यक्ती असेल तर तुमच्यामध्ये तृप्तता, तुम्ही समाधानी व्यक्ती असाल. Amen. Amen. Hallelujah. Hallelujah. So second thing we will see now. आणि दुसरी गोष्ट आपण पाहणार आहे, First thing we have seen, when people hate us, ज्यावेळेस लोक आपले द्वेष करतात, ही पहिली गोष्ट आपण पाहिलेली आहे. then we need to be meek. मग त्यावेळेस आपल्याला सौम्य राहणं गरजेचं These आहे. are two examples, Moses and Jesus. आणि त्याचं 2 उदाहरण आपण मोशे आणि येशू ख्रिस्ताला पाहिलेलं आहे. What they did when people hated them. ज्यावेळेस लोकांना त्यांना द्वेष केले, त्या लोकांनी काय केले हे आपण पाहिलेलं आहे. Now number 2, आता दुसरी गोष्ट, when circumstances are against you, ज्यावेळेस परिस्थिती आपल्या विरोधात असतो, then what to do? मग आपण काय करायचं आहे. Philippians 4:11. फिलिप्पियस पत्र 4 अध्याय आणि 11 Philippians 4:11 says, फिलिप्पिस पत्र 4 अध्याय आणि 11 वचन सांगत आहे, not that I am speaking of being in need, for I have learned in whatever situation I am to be content. Verse number 12. I know how to be brought low, and I know how to abound in many and in any and every circumstances. I have learned the secret of facing plenty and hunger, abundance and need. फिलिप्पिस पत्र 4 अध्याय आणि 11 वचन सांगत आहे, मला काही कमी पडल्यामुळे मी बोलतो असे नाही, कारण ज्या स्थितीत मी आहे त्याच मी स्वलंबी राहण्यास शिकलो आहे. Here Paul says he learned to be content. तर या ठिकाणी पौल स्वतः सांगत आहे, मी स्वलंबी राहण्यास शिकलेला आहे. परिस्थिती ठीक नहीं है, माझी परिस्थिती ठीक नाही आहे, पैसा कम पड़ता है, माझ्यासाठी पैसा कमी पडत आहे, कुछ ना कुछ घर में कम पड़ता है, किंवा माझ्या घरामध्ये काहीतरी कमी पडत आहे, फिर भी तरी सुद्धा मैं उस परिस्थिति में रहना सीखा हूँ. त्या परिस्थितीमध्ये टिकून राहण्यासाठी मी शिकलेला आहे. मैं कम पड़ता है इसलिए मैं चिल्लाना, दंगा करना, टेंशन लेना मैं नहीं करता. मला कमी पडत आहे म्हणून मी आरडाओरड करत आहे, रडत आहे, असं मी करत नाहीये. उस कमी में भी मैं सौम्य रहना सीखा. त्या कमतरतामध्ये सुद्धा मी सौम्य राहायला शिकलेला आहे. Hallelujah. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. So when we do this, there is peace in the family. आणि ज्यावेळेस या गोष्टी आपण करतो, आपल्या कुटुंबामध्ये शांतता येतो. जब कम पड़ता है, अगर हम झगड़ते हुए बैठते हैं तो फैमिली का वातावरण बिगड़ जाता है. कमी पडत असल्यामुळे जर आपण आरडाओरड करत असो, भांडत असेल तर घरातली शांती निघून जाते. So when people hate you, be meek. Show your meekness. ज्यावेळेस लोक तुमचा द्वेष करतात, त्यावेळेस तुमच्यामधलं जो सौम्यता आहे हे तुम्ही दाखवून द्या. When situations are against you, you be meek. ज्यावेळेस तो परिस्थिती तुमच्या विरोधात आहे, त्यावेळेस तुम्ही सौम्य राहावा. Learn to live a peaceful life. तर शांतीपूर्वक जीवन जगण्यासाठी तुम्ही हे शिका. Number 3, आणि तिसरी गोष्ट, when your own people are against you, ज्यावेळेस तुमचे स्वतःचे लोक तुमच्या विरोधात आहे, your own people, तुमचे स्वतःचेच लोक, how? कशा प्रकारे? You go home and read this one. तुम्ही घरी जाऊन या वचन वाचू शकता. You go home and read 2 Samuel chapter 26. आणि घरी जाऊन 2 समुएल 26 अध्याय तुम्ही वाचा. Yeah, read entire chapter. हा पूर्ण अध्याय तुम्ही वाचा. Let me tell you the story, what is happening there. तर त्याच्यामध्ये जे गोष्ट आहे, काय घडलेलं आहे ते मी तुम्हाला There सांगतो. is King David. त्या ठिकाणी दावीद राजा आहे, And there is one more man called Shimei. आणि शेमिंग नावाचा अजून एक व्यक्ती त्या ठिकाणी आहे. Shimei was cursing David. आणि शेमी जो होता तो दावीदाला शाप देत होता. Yes.
on the road. आणि तो रस्त्यावर थांबून दाविदाला शिव्या देत होता. He was cursing king. तो राजाला शिव्या शाप देत होता. उसका वो ये राजा है, उसका एक प्रजा आके राजा को शाप दे रहा है रास्ते पर ठहर के. आणि दावीद राजा असताना हा शमी आहे तो येत आहे आणि त्याला शिव्या शाप देत आहे. राजा क्या करेगा? मग राजा त्यावेळेस काय करेल? तलवार लेके उसका सर धड़ से अलग कर देगा. तर त्या ठिकाणी तो इकडे तलवार घेतला असता आणि त्यावेळेस तो मुंडकं कापून टाकलं असता. लेकिन दाऊद ने ऐसा किया नहीं है. पण त्या ठिकाणी दावीद राजा असं केलेलं नाहीये. David didn't do that. दावीद राजा असं केलेलं नाहीये. Shimei was cursing David. आणि शिमी हा दाविदाला शिव्या शाप देत होता. David was silent. आणि दावीद त्या ठिकाणी ऐकत होता. And funny thing, आणि खूप हसण्यासारखी गोष्ट म्हणजे Abishai got angry. Abishai. अभिषेक जो होता त्याला राग आलेला आहे. Abishai was one of the army commander, leader आणि तो सैनिकचा एक पुढारी होता तर त्याला राग आलेला आहे. in David's army. आणि तो दावीद राजा तो सैनिक होता. And even Abishai was David's sister's son. आणि अभिषेक जो होता तो त्याच्या बहिणीचा नवरा देखील होता. दाऊद राजा का बहन का बेटा भी था वो, और वो मिलिट्री में एक लीडर भी था. दावीद राजाच्या बहिणीचा मुलगा सुद्धा होता आणि तो त्याचा सैनिकचा एक पुढारी होता. उसे गुस्सा आया. त्याला राग आलेला आहे. ये राजा को शिमी कैसा शाप दे सकता हा है? व्यक्ती राजाला शिव्या शाप कसा देऊ शकतो? तो उसने what Shimei said. मग त्या ठिकाणी शिमी काय म्हटलेलं आहे? He said, तो म्हटलेला आहे you are a dead dog, Shimei. तू एक मेलेला कुत्र्याचा मांस आहेस. You are a dead dog. तू एक मेलेला कुत्रा आहे. अभिषेक को गुस्सा आके जो शाप दे रहा था ना, उससे वो गाली देता है. क्या तू एक मरा हुआ कुत्ता है तो राजा को शाप देता है? आणि अभिषेक त्याला म्हणत आहे की तू मेलेला कुत्रा आहेस, तू राजाला कसं तू शिव्या शाप देऊ शकतोस? अभिषेक गुस्सा दिखाया. त्या ठिकाणी अभिषेक आपला राग दाखवत आहे. लेकिन पण डेविड क्या किया? दाविदाने त्या ठिकाणी काय दाऊद केलं? क्या किया? दावीद राजाने काय केलेलं आहे? दाऊद इतना अच्छा आदमी था. दावीद राजा इतका चांगला व्यक्ती होता. राजा होते हुए भी तो राजा असताना सुद्धा उसके हाथ में तलवार था, अधिकार था, पावर था, सब कुछ था. दावीद राजाच्या हातामध्ये तलवार होता, सत्ता होता, त्याच्यामध्ये तो सामर्थ्य होता, तो सगळं काय करू शकत होता. उसका अधिकार को उसने बाजू रखा. त्यानं स्वतःचा अधिकार बाजूला ठेवलेला आहे. उसका गुस्से को उसने बाजू रखा. त्याने त्याचा राग बाजूला ठेवण्यात आलेला आहे. उसने उसका ताकत को बाजू रखा. त्याचं सामर्थ्य त्याने बाजूला ठेवलेलं आहे. नम्रपना को दिखाया. आणि त्याचं सौम्यता त्याने दाखवलेला आहे. दाऊद क्या कहा अभिषेक को? आणि दावीद राजानं अभिषेकला काय म्हटलेलं आहे? डेविड सेड टू अभिषेक एंड टू ऑल हिज सर्वेंट, सबको उसने बताया. आणि दावीद राजानं अभिषेकला आणि त्याच्या सर्व जे सैनिक आहेत त्यांना सांगितलेलं आहे, ये मेरा बेटा है. हा माझा मुलगा आहे. क्या कह रहा है वो? तो या ठिकाणी काय म्हणत आहे? हा माझा मुलगा आहे. मेरा बेटा मेरा जान लेने पर तुला हुआ है. माझा मुलगा माझा जीव घेण्यासाठी थांबलेला आहे. अभिषेक को एक बेटा था आणि अभिषेकला एक मुलगा होता. उसका जान लेने पे तुला था. आणि त्याचा मुलगा दाविदाला मारण्यासाठी और थांबलेला होता. शिमी इधर शाप दे रहा है. आणि या ठिकाणी शिमेर सुद्धा त्याला शिव्या शाप देत आहे. सो वो कहानी है इधर. आणि अशा प्रकारचं ती गोष्ट आहे. तो इसने क्या कहा मालूम है? मग या ठिकाणी काय म्हटलेलं माहितीये का? जब मेरा खुद का बेटा मेरा जान लेने पर तुला है, ये कौन है? एक प्रजा है, ये शाप देता है तो देने दो. जर माझा मुलगा माझा स्वतःचा जीव घेण्यासाठी थांबलेला आहे तर ही तर प्रजा आहे, ज्याला शिव्या शाप द्यायचा तर तो देऊ दे. कितना शाप देता है देने दो. तो किती शाप देणार आहे तो देऊ दे. एक तरफ मेरा बेटा मुझे तकलीफ दे रहा है, एक ठिकाणून माझा मुलगा मला त्रास देत आहे. अब्शालोम मुझे मारने का कोशिश कर रहा है. अब्शालोम मला मारण्याचा तो प्रयत्न करत आहे. ये प्रजा मुझे शाप दे रहा है. माझी प्रजा जी आहे मला शिव्या शाप देत आहे. हम है तो क्या करते थे? आपण जर त्या ठिकाणी असतो तर काय केलं असतं? हम रोते हुए बैठते थे. आपण रडत त्या ठिकाणी बसलो असतो. ये काय देवा काय चाललंय माझ्या आयुष्यात? आणि देवा या गोष्टी माझ्या जीवनामध्ये काय घडत आहे? ह्यो त्रास देतो, तो त्रास देतो, हे सब लोग मुझे ही त्रास दे रहे. हे सर्व लोक मिळून मलाच त्रास देत आहेत म्हणून आपण रडत बसलो असतो. दावीद बुद्धिमान था. आणि दावीद खूप हुशार व्यक्ती होता. दाऊद क्या कहा? आणि दावीद त्या ठिकाणी काय करत आहे? दाऊद ने कहा, आणि दावीद म्हटलेला आहे, उसका बात को मैं जरा बढ़ा के मैं कहना चाहता हूं. मैं ते बोललेल्या शब्दाला जरा मोठे करून मला सांगायचं आहे, क्योंकि हमें जरा ठीक से समझ में आए, कारण आपल्याला चांगल्या रीतीने ते समजावं म्हणून. दाऊद ने ऐसा कहा होगा, दावीद असं म्हटलं असेल,
ये भी तकलीफ देता है, 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 देने दो. हा पण मला त्रास देतो, तो पण मला त्रास देते, ही पण मला त्रास देते, जे मला त्रास देते देऊ दे. कितना तकलीफ बढ़ेगा जेवढा माझा त्रास वाढणार आहे परमेश्वर उतना ही मुझे मदद करेगा. परमेश्वर मला तेवढंच मदत करेल. उसका सोच कैसा है? त्याचा विचार कसा आहे बघा. वो तकलीफ देने वालों की तरफ नहीं देख रहा है, तो त्रास देणाऱ्या लोकांकडे तो पाहत नाहीये, वो परमेश्वर की तरफ देख रहा तर तो परमेश्वराकडे पाहत आहे. है. उसने क्या कहा तो काय म्हटलेलं माहितीये इन 16 वर्स नंबर 12? आणि दुसरे सामुएलचं 16 अध्याय 12 वचन. It may be that the Lord will look on the wrong done to me. या ठिकाणी मला होत असलेले उपद्रव कदाचित परमेश्वर पाहिल. मुझे जो तकलीफ हो रहा है ना, परमेश्वर देखेगा. आणि मला होणार जो त्रास आहे हे परमेश्वर पाहणार आहे. होने दो तकलीफ मुझे, मला त्रास होऊ दे, होने दो. होऊ दे मला. वो सहन किया. त्यानं ते त्रास सहन He केलेला आहे endured that pain. आणि त्या त्रासला तो सहन केलेला आहे. And he says, let God look unto me. आणि तो म्हणत आहे की परमेश्वर माझ्याकडे पाहू दे. हम रहे तो क्या करते थे? आपण त्या ठिकाणी असतो तर काय केलं असतो? त्याला बघून घे देवा, देवा त्यालाच बघून घे, तू उसको देख. त्याला बघ परमेश्वर तुझे देख के लेगा. आणि देव तुला पाहून घेणार आहे. दाऊद क्या कह रहा है? आणि दावीद या ठिकाणी काय म्हणत आहे? मुझे देख, तू माझ्याकडे पहा, मेरे परेशानी देख, माझी त्रास तू पहा मुझे बचा इधर से. आणि या त्रासातून तू मला बाहेर काढ. इसलिए वो नम्र था. म्हणून तो त्या ठिकाणी नम्र राहिलेला आहे. How are we? आणि आपण कसं आहे? We need to be meek. आणि आपण सौम्य असणं गरजेचं आहे. And he says आणि या ठिकाणी तो म्हणत आहे that the Lord will repay me. आणि त्या ठिकाणी तो म्हणत आहे या शिव्या शापाऐवजी मला चांगला मोबदला देईल. हालेलुया. हालेलुया. क्या कह रहा है? वो मुझे शाप दे रहा है, उसका शाप के बदलने में मुझे परमेश्वर अच्छा कुछ तो देगा. आणि या ठिकाणी दावीद काय म्हणाले, तो मला जर शिव्या शाप देत असेल तर त्याच्याऐवजी देव मला चांगला मोबदला देईल. अगर हम है तो इसका भी उल्टा बोलते हम. आणि आपण त्या ठिकाणी असतो याचं उलटच आपण बोललो असतो. तो मला शाप दिला ना, त्याला देव कसं करणार बघ. तू मला शाप देतोस ना, बघ तुला देव कसं करणार. लेकिन इधर क्या हो रहा है? पण या ठिकाणी देव काय दावीद म्हणत आहे? दाऊद कहता है, दावीद म्हणत आहे मुझे अच्छा होगा, माझ्यासाठी चांगलं होणार. मेरा तकलीफ देख के परमेश्वर मुझे अच्छा करेगा मेरे जीवन. माझा त्रास पाहून परमेश्वर माझ्या जीवनामध्ये सगळ्या गोष्टी चांगलं करणार आहे. अगर लोग आपके खिलाफ है, जर लोक तुमच्या विरोधात आहे, परिस्थिति आपके खिलाफ, परिस्थिती तुमच्या विरोधात आहे, आप नम्र बन के रहो. तुम्ही नम्र बनून राहा. लोगों को क्या करना है वो करने दो आपके खिलाफ. तुमच्या विरोधात लोकांना काय करायचं असेल ती करू दे. परमेश्वर देख रहा है, आणि परमेश्वर पाहत आहे. परमेश्वर का नजर आप पर है. आणि परमेश्वराची दृष्टी तुमच्यावरती आहे. वो आपको उधर से छुड़ाएगा. आणि तो तुम्हाला त्यातून सोडवणार आहे. और जब आपके अंदर ये स्वभाव रहेगा, आणि ज्यावेळेस तुमच्यामध्ये हा प्रकार अशा प्रकारचा स्वभाव असेल, जीसस सेड, आणि येशू म्हणत आहे, यू विल इनहेरिट द अर्थ. त्यावेळेस तुम्ही त्याचं इने पृथ्वीचं इने तुम्ही वतन पावतील. वतनदार बनेगी. इस पृथ्वी आपका बनेगा. आणि हे तुम्ही या पृथ्वीचे वतनदार होतील. झगड़ा करके आपका नहीं होगा, लड़ाई झगड़ा करके आपका होगा. लढाई झगडा करून तुम्ही ती प्राप्त करू शकत नाही, तर ती सौम्य राहून तुम्ही ती प्राप्त करू शकता. चुप बैठो, तुम्ही शांत राहा, शांत रहो, तुम्ही शांत राहा. पूरा धरती आपको परमेश्वर दे देगा. आणि संपूर्ण पृथ्वी तुम्हाला वतन म्हणून देव देईल. हालेलुया. हालेलुया. ये दुनिया क्या सिखाती? राग दाखव. भारत देश हमारा है. भारत देश आमचा आहे. ये क्रिश्चियन लोगों को मारो. या ख्रिस्ती लोकांना मारा. हम क्या कर रहे? आणि आम्ही काय करत आहे? हम सहन कर रहे. आपण सहन करत आहे. आप कितना हमें त्रास दोगे, मी जितका आम्हाला त्रास देणार उतना परमेश्वर हमें देखेगा. तेवढाच आपल्याला देव. हालेलुया. डेविड वही बात को कहा. आणि दाविदानं सुद्धा हाच गोष्टी सांगितलेल्या. प्रभु यीशु ने वही बात को कहा. प्रभू येशू ख्रिस्तानं सुद्धा हेच गोष्टी सांगितल्या. ब्लेस्ड आर द मीक, धन्य जे सौम्य आहे, दे शॅल इनहेरिट द अर्थ. ते पृथ्वीचे वतन भोगतील. यू एंड्योर, आणि तुम्ही ते सहन करा. यू एंड्योर, आणि तुम्ही ते सहन करा. shall we stand upon our feet. आपण सर्वजण आपल्या जागेवर उठून उभं राहूया. God is looking at you, my dear people. आणि परमेश्वर सुद्धा तुमच्याकडे पाहत आहे. Let us cultivate this habit of meekness. आणि